आज आपण भारताचा भूगोल या विषयामध्ये भारत देशाविषयी प्राथमिक स्वरूपाची जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. जिओग्राफी ऑफ इंडिया, भारताचा भूगोल महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आपल्या देशाविषयी फक्त भूगोल विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्वांनाच या गोष्टींची आपल्याला माहिती पाहिजे. मग भारताविषयी कोणती माहिती प्रायमरी स्वरूपाची अशी? पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे 7 खंड आहेत त्यापैकी आशिया खंड हा आकारमानाने सर्वात मोठा, क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान आहे. भारताचे जे क्षेत्रफळ आहे, भौगोलिक क्षेत्रफळ आपण ज्याला म्हणू, जो भूभाग आहे, जमीन आहे, ते एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. आणि लोकसंख्येने जर बघितले तर जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून भारताची नोंद आहे. अगोदर चीन होता, पण काही वर्षापूर्वी आपण चीनला पाठीमागे टाकलो आणि आज लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपण जगामध्ये नंबर 1 आहोत. भारताचे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती जे अंतर आहे ते कसं आहे? 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षांश. आणि रेखांश कसे आहेत? 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखांश असा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आहे. आता भारताचे जी प्राकृतिक स्थान आहे, भौगोलिक स्थान आहे, खगोली जे स्थान आहे, हे आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारत देशाच्या उत्तरेस आपण जर बघितलं तर हिमालय पर्वत आहे आणि तिन्ही बाजूंनी समुद्र. दक्षिणेकडे जो आहे हिंदी महासागर, त्याला इंग्रजीमध्ये इंडियन ओशन म्हणतात. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर. म्हणजे समुद्राच्या पाण्याने तिन्ही बाजू वेढलेल्या आहेत. आणि शेजारी कोणकोणते राष्ट्र आहेत? उत्तरेकडे जर बघितलं आपण, अफगाणिस्तान आहे, उत्तर पश्चिमेकडे पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, तिबेट आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे, म्यानमार आहे. खाली दक्षिणेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा श्रीलंका देश आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेटे आहेत आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आपण बघितलं 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती आहे 3,214 किलोमीटर. उत्तर दक्षिण लांबी ही जास्त आहे. पूर्व आणि पश्चिम लांबी 2,933 किलोमीटर आहे. आणि
समुद्राची किनारपट्टी, त्याची जी लांबी एकूण आणि एकूण जे द्वीप आहेत, द्वीपांचा समूह, बेटे आहेत महासागरामध्ये, त्यांना गृहीत धरून एकूण किनारपट्टीची लांबी 7,516.5 किलोमीटर एवढी भरते. आणि भारताची जी जमीन आहे, जो भूभाग आहे, तो जमीन आणि पाणी यांची विभागणी जर केली तर जमिनीचा भाग 90.44% येतो आणि जलभाग जो आहे भारताच्या भूमीवर तो 9.56% आहे. अशा प्रकारे आपण भारताची थोडक्यात एक प्राथमिक स्वरूपाची माहिती बघितली. जगभरामध्ये सर्व प्रकारचे जे भूमी स्वरूपे आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत, नद्या, दऱ्या, खोऱ्या, वाळवंट, बर्फाळ प्रदेश, समुद्र आहे, याला भूमी स्वरूपे म्हणतात. ही सर्व प्रकारची भूमी स्वरूपे भारताच्या भूभागावर आहेत. सर्व जगातलं सर्व प्रकारचं हवामान इथं आहे. उष्ण, समशीतोष्ण, शीत हवामान, उत्तरेकडचा संपूर्ण वरचा जो हिमालयाचा भाग आहे टॉपचा, तो सर्वतः साधारणतः 5,000 मीटर उंचीच्या पलीकडे कायमस्वरूपी बर्फाळ प्रदेश आहे. इकडे पश्चिमेकडे भारताच्या गुजरात, राजस्थानचा जो भाग आहे तो वाळवंटी परिसर आहे. मध्य भागामध्ये पठारी प्रदेश आहे. समुद्राला लागून किनारवर्ती प्रदेश आहेत. म्हणजे सर्व स्वरूपाचे मग या भूभागाचा परिणाम म्हणून सर्व प्रकारचं हवामान भारतामध्ये आहे. अनेक प्रकारचे वनस्पती जीव आहेत. जैविकदृष्ट्या समृद्ध आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये, वर्तमान कंडिशनमध्ये भारताचे 28 घटक राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपण एका विभागाची आणखी सविस्तर आणि सखोल माहिती घेणार आहोत. तो एक विभाग आपण यानंतर आपण भारताची प्राकृतिक विभाग कोणते आहेत, त्या प्रत्येक प्राकृतिक विभागाची सविस्तर माहिती आपण बघू. जसं काही हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारवर्ती प्रदेश आणि महासागरातील जी भारताच्या मालकीची बेटे आहेत, या सर्व प्राकृतिक विभागांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद.